प्रमोट करालच आणि करावं अशी सगळ्यांना विनंती करतोय। पण त्याचबरोबर आपण सगळेच जण ज्यावेळेस खरं मगाशी विजयजींनी सांगितलं की अंधेरा हटेगा सूरज उगेगा कमल खिलेगा हा नारा अटलजींनी या इकडेच महाराष्ट्रात दिला आणि त्याच्यानंतर खऱ्या अर्थाने जो पाया अटलजींनी रचला त्याचा कळस या 22 तारखेला राम मंदिराच्या स्वरूपामध्ये मोदीजींच्या हस्ते आपल्याला चढताना दिसतोय। त्या नेमो ॲपला आता सगळ्यांना डाउनलोड करायची अशी आपल्या सर्वांना आवर्जून मी विनंती करतो। विनय जी, आदरणीय जिलाध्यक्ष जी, आदरणीय विधायक जी और इस विधानसभा से आए हुए अटल जी पर बनी फिल्म को देखने के लिए दिल में छवि है प्यारी अटल बिहारी, अटल बिहारी किसके दिल में छवि है प्यारी अटल बिहारी, अटल बिहारी किसके दिल में छवि है प्यारी अटल बिहारी, अटल बिहारी। आवड होती आणि त्यांना सिनेमा कोणता पाहावा हे सांगणारे सुधीर नांदगावकर आपल्या ठाण्यामधले होते, जे मागच्या वर्षी त्यांचं दुःखद निधन झालं आणि त्यामुळे त्यांच्यावरती अशा प्रकारचा सिनेमा चित्रपट बनला जावा ही खूप चांगली गोष्ट आहे। आणि मुंबई शहर, ठाणे शहरच केवळ नव्हे भेज के रख मेरे को घूम के साथ में लेना पड़ेगा ना। स्वागत करावं। युवा मोर्चाचे अध्यक्ष सुनील चौधरी यांना विनंती की त्यांनी गौरवजींचा देऊन सत्कार करावा। या पिक्चरचा जो स्टारकास्ट आहे त्याचे डायरेक्टर आणि काही मंडळी ही 5:15 आपल्याला या इकडे शोच्या नंतर आपल्याशी काही हितगुज करणार आहे। तुमचा चला सचिन जी हो सर सचिन अरे समोर बघा थांबे काय हो अकोले साहेब। भारत माता की जय, भारत माता की जय, जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम। अंधेरे में एक चिंगारी अटल बिहारी, अटल बिहारी अंधेरे में एक चिंगारी अटल बिहारी, अटल बिहारी जिसकी छवि है दिल में प्यारी अटल बिहारी, अटल बिहारी जिसकी छवि है दिल में प्यारी अटल बिहारी, अटल बिहारी। जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम। भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम। एक ही नारा, एक ही नाम, जय श्री राम, जय श्री राम। येतोय ते वरती धरावं लागेल। आता येतोय आवाज येतोय का मागे थोडा थोडा येतोय। सगळ्यांना विनंती आहे की बसून घ्या। आपण थोड्या वेळातच या चित्रपटाचं या इकडे प्रेझेंटेशन चालू करू। थोडा अजून अवकाश आहे। थिएटरवाले पण आहे का? किती वेळ अजून? 5 वाजता। आज अटलजींच्या या चित्रपटाचं सुरुवात झालेली आहे आणि ठिकठिकाणी या चित्रपटाचं प्रदर्शन होत असताना ठाण्यामध्ये या इकडे आपल्या सगळ्यांसाठी हा चित्रपट आपण अतिशय अल्प कालावधीत म्हणजे कालच ठरवला। आणि मैं अटल हूँ ये चित्रपट भारत में सभी जगह पे प्रदर्शित हो रहा है और उसका ये शो हमने थाना में आयोजित किया है और ज़्यादा से ज़्यादा युवा पीढ़ी ये पिक्चर देखे इसका एक प्रयास हमारे माध्यम से है, क्योंकि जो अटल जी का कार्य है, जिस समर्पित भावना से उन्होंने देश सेवा की है, वो काम लोगों तक पहुँचे, युवा मोर्चा उसे समझे, युवा पीढ़ी इसे समझे, ये एक प्रयास हमारे माध्यम से है। और हम देख रहे हैं कि बहुत अच्छा प्रतिसाद समाज के तरफ से, लोगों के तरफ से इस चित्रपट को मिल रहा है। पंकज जी त्रिपाठी जिन्होंने इसमें अटल जी का रोल साकारा है, उन्होंने भी इस रोल को ज़्यादा से ज़्यादा न्याय देने की कोशिश की है और ये चित्रपट
निश्चित ही जो संस्कार अटल जी पे हुए हैं उसको अच्छे से प्रदर्शित कर रहा है। मैं आपके माध्यम से सभी लोगों को विनंती करूंगा कि आप ज़्यादा संख्या में इस चित्रपट को ज़रूर देखिएगा। आज मैं अटल हूँ हा चित्रपट देशभरात सगळ्याकडे प्रदर्शित होतो आहे आणि या इकडे ठाण्यामध्ये हा आवर्जून भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आणि त्याचबरोबर युवा जे कार्यकर्ते आहेत किंवा नवतरुण आहेत त्यांच्यापर्यंत अटलजींच्या जीवनाची कहाणी पोचली पाहिजे या दृष्टिकोनाने या चित्रपटाचं आम्ही प्रदर्शन ठेवलेलं आहे। अटलजीचं जे जीवन आहे आणि जे संघर्ष त्यांनी केला, जो त्याग त्यांनी देशासाठी केला, त्या संदर्भातली भूमिका या इकडे पंकजजी यांनी सादर करत असताना एक अतिशय चांगल्या पद्धतीचं चित्रपट आहे आणि ह्या नवतरुणांना अटलजी कळावे या दृष्टिकोनाने या चित्रपटाचं या इकडे आम्ही आयोजन केलं आहे आणि आपण बघतोय की फार चांगला प्रतिसाद याच्यामध्ये लोकांचा भेटत आहे। मैं अटल हूँ हा जो चित्रपट आहे आणि त्याच्यासाठी आत्तापासून मिळत असलेला प्रतिसाद, त्याची वर्तमानपत्रात होत असलेली चर्चा, हे सगळं बघितलं तर लक्षात येतं की मैं आढळ हूँ असं अटलजींचं स्थान आहे आणि विशेषतः महाराष्ट्राशी त्यांचं वेगळं नातं आहे। त्यांना मराठी भाषाही येत होती आणि अटलजींच्या कार्यकर्तृत्वाचे जे सगळे पैलू आहेत, एक ज्येष्ठ नेते म्हणून देशाचे, त्याचबरोबर पंतप्रधान म्हणून असलेली त्यांची कामगिरी, कवी आणि साहित्यकार, एक ज्येष्ठ पत्रकार या नात्याने त्यांनी केलेलं काम, या सगळ्याची एक अमिट छाप भारतीय जनमनावर आहे आणि मला असं वाटतं की अटलजींवर जेवढं प्रेम लोकांनी केलं आहे अलीकडच्या काळामध्ये, गेल्या 20 वर्षामध्ये अटलजींनी जे जे काम केलं आहे त्याची सगळ्याची आठवण लोकांच्या मनामध्ये नेहमी सदैव ताजी राहिलेली आहे आणि त्यामुळे या चित्रपटाला भरभरून प्रतिसाद मिळेल याबद्दल माझ्या मनात खात्री आहे। मैं अटल हूँ हा चित्रपट देशातल्या तरुणाईला एक नवीन अध्याय देणारा असेल। खऱ्या अर्थाने अटल बिहारींचं पूर्ण आयुष्य जे आहे ते ज्याला म्हणता येईल एक आदर्श आयुष्य, आदर्श लोकप्रतिनिधीसारखं काम, आदर्श प्रधानमंत्रीसारखं काम आणि अटलजींचं सगळं अष्टपैलू जे नेतृत्व आहे, कवी हृदयाचे अटलजी, हे देखील या चित्रपटाच्या माध्यमातून लोकांसमोर येत आहे। मला आनंद वाटतो की पुढच्या अनेक पिढ्यांना सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये कशा पद्धतीने काम केलं गेलं पाहिजे, कसं नेतृत्व असायला पाहिजे, कसं वक्तृत्व असायला पाहिजे, कशा प्रकारची संस्कृती जोपासायला हवी, ते खऱ्या अर्थाने अटलजींच्या या चित्रपटाच्या माध्यमातून आपल्याला एक मोठं दिशादर्शन या माध्यमातून होणार आहे।